तर जय भीम मंडळी भावांनो, आपण निघण्यासाठी पूर्ण तयार झालोय। सायकलवरती पूर्ण सामान लोड केलंय, बघू शकता। ठीक आहे, पूर्ण गॅस वगैरे आपली बॅग वगैरे पूर्ण लोड केला। रात्रीला या पेट्रोल पंपाजवळ थांबलो होतो आणि अक्षरशः भावांनो आज मला थांबून ना अगोदर आपला टेंट सुखावा टाकावा लागेल, कारण की पूर्ण ओला झालाय तो थंडीमुळे। अगोदर मला कुठेतरी ऊन वगैरे निघल्यावर एक तास थांबवून टेंट मला पूर्ण सुकून घ्यावं लागेल, नाही तर राहण्याचे वांदे पडतील, कारण की थंड असल्यामुळे भरपूर थंडी वाजते मध्येच। तर भावनो आता या असं होतं रात्रीचं लोकेशन, या ठिकाणी टेंट वगैरे लावला होता मी। ठीक आहे, तर आता चला निघतो। आता आजचा प्रवास आपला मऊकडेच आहे, तर चला लवकर निघूया। तर भावनो नाश्ता वगैरे केला, माझी पाठीमागं तुम्हाला इकडं हॉटेल दिसत असेल, त्या हॉटेलवर नाश्ता वगैरे केला। म्हटलं चला आता समोर निघूया। तर आता सायकलीवरती बसलो, याच रोडाने आता समोर जायचं आपल्याला, तर चला निघूया। या असं लोकेशन आहे, छोटीचं हॉटेल आहे मागं, या हॉटेलवरती नाश्ता केला। आणि भावांनो या गावाचं नाव आहे काली देवी असं काहीतरी नाव आहे। आणि याच रस्त्याने आता मला समोर जायचं सरळ एकदम लगे राईट। आणि याच रस्त्याने जाता वेळेस तुम्हाला उज्जैनसुद्धा लागेल। उज्जैन इथून काय 150 का 200 किलोमीटर आहे असं म्हणतात, कारण की सर्वजण बोलत होते उज्जैनला चालले का म्हणून मला माहिती पडलं। तर चला निघतो आता। रस्ते चांगले आहेत नो डाऊट, पण मुद्दा हा आहे की पूर्ण चढ उतार आहे, त्याच्यामुळं रस्त्यावर वेळ लागतो, दुसरा काहीच विषय नाही। सायकल वगैरे सर्व व्यवस्थित आहे आपली पूर्ण छपोली। फक्त जे काल तुम्हाला मी दर्शवलं व्हिडिओमध्ये, तेच म्हणजे तिथं वेल्डिंग करावं लागेल। रस्ते पूर्ण असेच आहेत, चढ आणि उतार चाललंय वजे हळूहळू। आणि भावांनो हा नॅशनल हायवे 48 आहे। नॅशनल हायवे 48 ह्याच मार्गाने मला सर्वजण म्हणत होते उज्जैनला चाललाय का, उज्जैनला जाणार आहे का। म्हणलं हो उज्जैनला चाललोय। भरपूर लोकांच्या म्हणजे कमेंट पास केले त्यांनी उज्जैनला जात आहे का, म्हटलं हो उज्जैनलाच जातो। तर भावांनो प्रवास चालू आहे, बघू आज आपण कुठपर्यंत जाऊ शकतो। कारण की तुम्ही बाईकवरती रोजचं 150-200 किलोमीटर जाऊ शकता, बाईकवरती 150-200 किलोमीटर जाऊ शकतो आपण। ठीक आहे, पण सायकलवरती कसं आहे पूर्ण चढामध्ये पूर्ण वेट अंगावरती येतं, छातीवर पडतं पूर्ण। या असे एकदम भयंकर ट्रक येतात भाऊ, अक्षरशः भीती वाटते, पण चाललंय कंटिन्युअसली, काय विषय नाही। हळूहळू आपल्या सांभाळून रस्त्यामध्ये कुठेही तुम्हाला खड्डे जास्त करून दिसणार नाही, जसे महाराष्ट्रामध्ये असते तसे। महाराष्ट्रामध्ये जसे राहते तसे काय दिसणार नाही तुम्हाला खड्डे वगैरे। रोड बाकी एकदम मस्त आहे, फक्त एवढं की सायकलीचं लागीचं नाही। बाईक 4 व्हीलर बाईक जर असती तर आतापर्यंत मी पोहोचलो असतो, एवढं लक्षात ठेवा। कारण की बाईकवर जर मी निघालो ना सुरतवरून घरी बुलढाणा जिल्ह्याला, सकाळचा 4ला निघालो की दुपारच्या 1 वाजेपर्यंत मी गावी असतो। 1 नाही तर 1:30, याच्यापेक्षा जास्त नाही, 1:30च्या आतच असतो मला घरी। सुरतवरून जर मी निघालो बाईकवरती तर 1:30 वाजेपर्यंत बुलढाणा जिल्ह्यात असतो। तर आपली सेकंड राईड जे आहे आपण बाईकवरतीच करू, फक्त तुमच्या भावाला सपोर्ट करा। इथून गेल्यानंतर बाईकचं पूर्ण आपण मॉडिफिकेशन करू। ठीक आहे, पूर्ण मॉडिफाय केल्यानंतर जाऊ नेपाळ, भूटान, तिकडच्या साईडने राईड करू आपण। तर भावांनो व्हिडिओ कुठून बघता हे कमेंट करत जावा। आणि निसर्ग बघा भावांनो, हे तुम्हाला दर्शवतो बघा भावांनो, हा हायवे आणि तुमचा भाऊ पूर्ण हायवेवरती एकटा। बघू शकता भावांनो, सगळीकडून पहाड आहेत,
सगळीकडून डोंगर आहे। या साईडला सुद्धा बघा, या साईडला सुद्धा डोंगर आहे, ठीक आहे। आणि मधून रस्ता गेलेला आहे आणि खालतून नदी। आता नदी पूर्ण सुकलेली आहे। तर भावांनो, अक्षरशः इतकं भारी वाटतंय मला या ठिकाणी थांबून, कारण की हे निसर्गरम्य वातावरण आहे आणि अशा जागेवरती थांबल्यानंतर अनुभवच वेगळा आहे, ठीक आहे। आणि भावांनो, मी तर म्हणतो की आपण वर्षभर जरी नोकरी करत असेल तर वर्षभरातून आपल्यासाठी स्वतःसाठी 15 दिवस हो किंवा 1 महिना तरी सुट्टी काढा आणि फिरा, कारण की जीवनामध्ये पैसा सर्व काही गोष्टी नाही, मनाला शांती तरी मिळाली पाहिजे। बघू शकता भावांनो कसं वातावरण आहे, आणि अक्षरशः तुम्ही व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला कळत असेल की ह्या ठिकाणी किती शांत हवा, एकदम काय बोलावं वातावरणाबद्दल। शेवटी निसर्ग इतका सुंदर असतो हे बाहेर पडल्यानंतर कळते आपल्याला, ठीक आहे। त्या ठिकाणी बघा आपली छकुली लावली मी, छकुलीला थोडी वेल्डिंग करावं लागणार आहे, ते नंतर बघू पुढं। तर भावांनो, सध्याला अशा लोकेशनवरती उभा आहे मी आणि अक्षरशः मन एकदम शांत झालं आहे माझं, कारण की निसर्ग बघितल्यानंतर आणि हवा एकदम भारी चालते, एकदम मस्त। तर भावांनो, अक्षरशः मी तुम्हाला सांगतो की आज जर माझी आई असती तर माझी आई म्हटली असती की हा बघा कसा हायवेवर उभा राहून व्हिडिओ काढतोय आणि कुठं फिरतोय। ते आईने येऊ दिलं नसतं, ते वेगळा पार्ट आहे। तर भावांनो, बघू शकता ह्याच हायवेवर पुढं जायचं आहे आपल्याला, आणखीन भरपूर आपल्याला पहाड वगैरे लागणार आहेत। तर चला, जरा वेळ न घालवता निघतो इथून। व्हिडिओ कुठून बघता भावांनो हे कमेंट करत जावा, कारण की तुमचा भाऊ एकटाच निघला महाराष्ट्रामधून आणि मी आपल्या दम्मातील पहिला व्यक्ती आहे जो सायकलवरती बोधगयाची यात्रा करतोय। तर भावांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या भावा बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे। तर चला निघतो आता इथून, प्रवासाला करतो सुरुवात पुन्हा पूर्ण। भावांनो, बघू शकता सगळीकडे डोंगर आहे, बघू शकता। हे इथं आपली छकुली, डोंगर कापून हा रस्ता बनवलेला आहे। तर भावांनो, अशा प्रकारचा रस्ता आहे सध्या, आणि तुमचा भाऊ एकटाच आहे या हायवेवरती सायकलनी। भरपूर बघू शकता, पूर्ण चढ आहे, इकडनं जायचं, समोर जायचं आपल्याला, पूर्ण चढ आलो मी धक्का मारत अजून सुद्धा समोर जायचं आहे आपल्याला, ठीक आहे। पण हा रस्ता बघा किती आहे, कसा बनलेला आहे रस्ता हा, त्याच्यामुळे म्हटलं हे दाखवावं तुम्हाला। बघू शकता भावांनो, पूर्ण हायवे 47। तर भावांनो, चला आता समोर जातो, धक्का मारत याच्या बाहेर निघतो, कारण की हे डोंगर व्हायब्रेशननी उगाच पडला एखादा डोक्यावर दगड बिगड आहे की त्याच्यामुळे म्हटलं चला निघतो इथून आता। पण रस्ता अति सुंदर आहे, पुन्हा दर्शवितो। हे बघा पूर्ण पहाड आहेत, पूर्ण पहाड कापून यांनी बनवलेला आहे रस्ता। ह्या साईडला सुद्धा बघू शकता पूर्ण ट्रक येतात, ट्रक। भावानो, हा जो अनुभव आहे माझा, हा आयुष्यातला पहिला आहे, ठीक आहे। याच्यानंतर सुद्धा असे अनुभव आपल्याला मिळत चालतील, कारण की याच्यानंतर सुद्धा आपण ट्रिपच करणार आहे। तर भावानो, लोकेशन एकदम भारी आहे, सगळीकडून पूर्ण पहाड बनलेला आहे। तर चला आता निघतो आता इथून। तर भावांनो, आपण धक्का मारत निघालोय त्या पहाडामधून, ठीक आहे। आणि अजून सुद्धा अर्धा किलोमीटर आहे चढ, काय विषय नाही, धक्का मारत जाऊया। पण लोकेशन भावांनो बघू शकता पाठीमागे किती सुंदर लोकेशन आहे। आणि भावांनो, हे म्हणजे पहाडांना कापून मधून लोकेशन बनलेलं आहे। अक्षरशः मला त्या दशरथ मांझी यांची आठवण आली बाई, बिहारमध्ये ज्यांनी माउंटेन मॅन म्हणतात त्यांना।
कारण की तो सुद्धा रस्ता असाच आहे काहीतरी, पण त्याचा हिस्ट्री वेगळी आहे भाई, आहे की नाही. कारण की त्या व्यक्तीने पूर्ण हाताला पहाड कापलेला आहे तो, छेन्नी आणि हातोड्यानी. पण भावांनो अक्षरशः एकदम मजा आली मला अशा ठिकाणी थांबून. ठीक आहे, तर भावांनो अजून आपल्याला अर्धा किलोमीटर असा धक्का मारत जावं लागणार आहे. पूर्ण चढत एस टी मोठा ट्रक इतके भयंकर आहेत, इतक्या स्पीडने येते भाई, एकदम काय सांगा. पण भावांनो हा जो एक्सपिरियन्स आहे तुमच्यासोबत मी शेअर करतोय. या जे हा जो टाईम आहे हा टाईम अस्मरणीय आहे. म्हणजे आपण कधी ह्या टायमाला मी कधीच विसरू शकणार नाही. कारण की हा जो टाईम आहे आपला हा फार गोल्डन टाईम आहे. कारण की माझे भाऊ माझ्या बहिणी मला सपोर्ट करतात आणि इतक्या छान छान कमेंट करतात, मला मोटिवेट होतं. मी थकलेला जरी असलो तरी पण 2-3 किलोमीटर एक्स्ट्रा चालतो. कारण की आपण हार मानून चालणार नाही. कारण की आपण बाहेर पडलो संघर्ष करण्यासाठीच. अजून आपला प्रवास फार दूरचा आहे, थकून जमणार नाही. काय म्हणता भावांनो अक्षरशः आपण आता थोडा ब्रिज क्रॉस केला. हा बघू शकता पाठीमागे तिरंगा बाई लावलेला आहे, त्याला भरपूर मोठा आहे. आता समोर बघू, लोकेशन चांगलं असेल. हे लोकेशन तर भरपूर चांगलं आहे, दर्शवतो बघा तुम्हाला मी. एकदम भारी, एकदम. ब्रिजचं नाव काय आहे? अहमदाबाद 255 किलोमीटर नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया. जाभाऊ 20 किलोमीटर, नॅशनल हायवे 47 असं लिहिलेलं आहे भावांनो या हायवेवरती. तर भावांनो अक्षरशः हा जो एक्सपिरियन्स आहे पूर्ण आयुष्यभर मला लक्षामध्ये राहीन. आणि या प्रवासामध्ये माझे जितके पण भाऊ बहिणी मला सपोर्ट करतात त्यांचं मी आभार व्यक्त करतो. सर्व माझा परिवार मला सपोर्ट करतो. तर भावांनो चला, थोडा थांबलो होतो म्हटलं दमाला, कारण की धक्काच मारत होतो. आता थोडा रस्ता व्यवस्थित आहे थोडासा, तर चला निघतो आता डबल. बघितलं का ट्रक एकदम भयंकर आहे. तर भावना अशाच प्रकारे आपला प्रवास चालू असतो. कुठं उतार कुठं चढ, कुठं उतार कुठं चढ. तर चला पुन्हा निघतो आता इथून. धक्का मारत थोडा चढा, अजून थोडा समजा 200 मीटरपर्यंत. थोडा आणखीन उतारामध्ये लागली सायकल की लगेच बसतो सायकलवरती. भावांनो खरंच हा एक्सपिरियन्स काय बोलावं, आहे की नाही. तर भावांनो माझे भाऊ बहिणी कमेंट करता की नेक्स्ट ट्रिपला आम्हाला पण यायचं आहे. तर नेक्स्ट ट्रिप मी बोधगावला आल्यानंतर आपण प्लॅन करू, निघू तिकडे सुद्धा. ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी प्रिपेअर्ड राहावं, बरोबर ना. आपण मस्त प्लॅन वगैरे करू, व्हॉट्सअपला ग्रुप बनवू. ज्यांना ज्यांना यायची इच्छा असेल. मागच्या चढावून तब्बल मी 2.5 किलोमीटर आलो असेल आणि आत्ता कुठेतरी तो चढ संपला आहे. ठीक आहे, आणि समोरून मला असं वाटतं उतार आहे. तर अजूनसुद्धा तुम्ही रोड जर बघितला तर चढाचा जे बघा, समोर चढाचा जे बरोबर. तर इथं बसलो पाणी गिरी पिला. माग बोरीचं झाड आहे, म्हटलं चला 2-3 बोरं आणा खाऊन. तर इथं बसलो आता शांत होऊन. पाय अक्षरशः असे जाम झाले, जाम. कारण की पै चालतो, पायाला गोळे येतात. आणि आपलं वजन, सायकलचं वजन चढामध्ये एकदम भयंकर परिस्थिती असते शेवटी.
बट आता इथं येऊन रिलॅक्स बसलो आहे. समोर एक त्या कोपऱ्यामध्ये जर बघितलं तर एक हॉटेल दिसतंय. तिथं बघतो जेवणाचा काय मेळ असेल तर तिथं काहीतरी जेवण वगैरे करतो आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करतो. कारण की अक्षरशः भूक लागली मला. या चढामधून सायकल ढकलत आलो, भूकच लागली मला. तर आता इथं बसून 10-15 मिनटं बसतो आणि लगेच निघतो. बघू आजचा प्रवास आपल्याला कुठपर्यंत नेते. आणि असा जर रस्ता असला तर काय, रस्ता कमी कटतो पण व्यक्ती जास्त दमतो आहे की नाही. पुन्हा व्हिडिओमध्ये तर भावांनो, ज्या आपण हॉटेलवर थांबलो होतो तिथून मी कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर समोर आहे. आणि हायवेवरतीच आहे सध्याला, बघू शकता हायवेवरतीच आहे. पण आता वाजलेत 5 आणि आता राहण्याचं ठिकाण बघावं लागेल. समोर एखादा पेट्रोल पंप असला तर थांबतो आता तिथं, विचारपूस करतो. कारण की 5 वाजलेत, राहण्याचं ठिकाण बघावं लागणार आहे. हायवेवरतीच उभा आहे सध्याला. तर भावांनो चला निघतो आता इथून. तर भावांनो, आजचा मुक्काम आहे आपला हिंदुस्तान पेट्रोल पंप यानी HP. ठीक आहे. तर भावांनो, यांची एक रूम आहे. त्या रूममध्ये मला त्यांनी जागा दिली. म्हणजे रूममध्ये झोप. म्हणजे बाहेर बघा म्हणजे भरपूर थंडी आहे. तर बाहेर भावांनो पूर्ण कोहरा म्हणजे पूर्ण धुवा आहे. आता वाजले संध्याकाळचे 7. ठीक आहे, 7 वाजले भावांनो. बघा पूर्ण कोहरा दिसतोय, काही दिसत नाही अक्षरशः रोडावरती. ठीक आहे. तर भावांनो भयंकर थंडी आहे. तर आता मी सायकलचं सामान अनलोड करतो आहे. पूर्ण तुम्हाला दिसत असेल. पूर्ण सामान अनलोड करून रूममध्ये ठेवतो. तुम्हाला रूमसुद्धा दर्शवतो. हे बघा रूममध्ये त्यांचं सामान आहे. मी आत्ता त्यांची बॅग ठेवली, त्यांचे झोपण्याचे कपडे वगैरे ते नाही दाखवणार. ठीक आहे. तर भावांनो आता मी पूर्ण सामान अनलोड करून रूममध्ये ठेवतो, फ्रेश वगैरे होतो. आणि अगोदर पहिले तर जॅकेट वगैरे घालतो कारण की एकदम भयंकर थंडी आहे आज. तर भावांनो, व्हिडिओ कडून बघता हे कमेंट करत जावा मला. तर चला भेटूया उद्याला पुन्हा नवीन प्रवासात. जय भीम, जय संविधान.